मुलींनो, हे करून तुमची चरबी कमी होणार नाही आहे। मी पाहतो जिममध्ये आल्यानंतर तुम्ही सगळ्यात अगोदर तासभर ट्रेडमिलवरती रनिंग करता, पण जर तुम्हाला खरंच चरबी कमी करायची आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं गरजेचं आहे। सो जिममध्ये आल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ ट्रेनिंगवरती फोकस करा आणि त्याच्यानंतर जाऊन तुम्ही वर्कआउट झाल्यानंतर अर्धा ते पाऊण तास कार्डिओ करू शकता। कारण जर चरबी कमी करायची आहे ना तर फक्त कार्डिओ तुम्हाला मदत करणार नाही आहे। कार्डिओचं काम आहे तुमच्या कॅलरीज बर्न करणं, पण ॲक्च्युअल फॅट लॉस तुम्हाला जर लॉंग टर्ममध्ये करायचं आहे ना तर स्ट्रेंथ ट्रेनिंगला पर्याय नाही आहे। मी खूप मुलींना पाहतो ज्यांना वाटतं जास्त रनिंग केली तर जास्त वजन कमी होईल, पण ॲक्च्युली जर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये ॲक्च्युअल चरबी कमी करायची आहे तर स्ट्रेंथ ट्रेनिंगच तुम्हाला कामाला येणार आहे। कारण रनिंग तुमचा टेम्पररी फॅट लॉस करणार आहे किंवा टेम्पररी वजन कमी करणार आहे, पण जर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग न करता फक्त रनिंग करत आहात तर तुमचा मसल लॉस होणार आहे। आणि जर तुमचा मसल लॉस झाला तर वजन कमी होऊन सुद्धा तुमची बॉडी शेपमध्ये दिसणार नाही आहे, स्किन लूज पडलेली दिसेल। त्याच्यामुळे कार्डिओ करणं गरजेचं आहे, पण फक्त कार्डिओ कामाचा नाही आहे। स्ट्रेंथ ट्रेनिंगच तुम्हाला वेट लॉससाठी वापरायची, कारण फक्त रनिंगने तुमची बॉडी प्लॅटो हिट करते आणि काही काळानंतर तुमचं वजन जे कमी होण्याची प्रोसेस आहे ती थांबून जाते। सो तुम्हाला लॉंग टर्म फिट राहायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर कार्डिओ न करता स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला कार्डिओ करणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, कार्डिओ तुम्हाला टेम्पररी कॅलरीज बर्न करण्यासाठी मदत करते, पण जर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग केली तर त्याच्यामुळे तुमची 24 तास बॉडी कॅलरीज बर्न करत राहते आणि ॲक्च्युअल वजन कमी झाल्यानंतर तुमची बॉडी टोन दिसणार आहे। तुम्हाला टोन बॉडी हवी आहे की तुम्हाला एकदम लूज पडलेली बॉडी हवी आहे ते ठरवा। जर टोन बॉडी हवी असेल तर मात्र स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, आणि नुसतंच वजन कमी करायचे मसल लॉस पण झाला पाहिजे तर तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंगची गरज नाही, फक्त कार्डिओ करा। आणि माझी गोष्ट जर तुम्हाला खोटी वाटते तर ChatGPTवरती जा आणि त्याला विचारा, चरबी कमी करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग जास्त गरजेची आहे की कार्डिओ करणं जास्त गरजेचं आहे, ते तुम्हाला रिॲलिटी सांगेल। आता खूप मुली म्हणतील की मी रनिंग करून वजन कमी केलेलं आहे, पण रनिंग करून तुमचं मशीनवरती तर वजन कमी झालेलं दिसेल, पण मी लिहून देतो त्याच्यामुळे तुमचा मसल लॉस होणार आहे। सो स्ट्रेंथ ट्रेनिंग कधी पण बेटर आहे वजन कमी करण्यासाठी कार्डिओ करण्यापेक्षा। सो हे येडेपणा बंद करा, आल्यानंतर तासभर रनिंग करणं बंद करा, अगोदर स्ट्रेंथ ट्रेनिंग करा आणि त्याच्यानंतर तुम्ही अर्धा ते पाऊण तास कार्डिओ करू शकता। त्यामध्ये पण तुमचं जर वजन खूप जास्त असेल तर जास्त स्पीडने पळू नका, त्याच्यामुळे तुमच्या गुडघ्यांमध्ये इंजुरी होऊ शकते, तुमच्या बॅक पेन होऊ शकतो। नॉर्मल तुम्ही वॉक करा, वॉकच बेटर आहे, रनिंग तुमच्यासाठी कधीही बेटर राहणार नाही आहे। आणि अजिबात काळजी करू नका, स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यामुळे तुमचे असे मसल्स बनणार नाही आहे, तुमची बॉडी छानच दिसणार आहे। सो हा व्हिडिओ अशा मुलीला शेअर करा जी जिममध्ये गेल्यानंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग करण्याच्या ऐवजी फक्त मशीनवरती कार्डिओ करते आणि घरी